समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। अनेक दिवसानंतर नांदेड शहर सोमवारी सकाळी गोळीबाराने हादरले। गुरुद्वारा गेट क्रमांक 6 भागात दुचाकीवरून आलेल्या एका हल्लेखोराने कारमधील दोघांवर गोळ्या झाडल्या। त्यानंतर हल्लेखोर फरार झालाय। या गोळीबारातील जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दरम्यान या गोळीबाराच्या घटनेमागे दहशतवादी रिंदा यांच्या भावाचा खून प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। हल्लेखोराच्या शोधासाठी वेगवेगळी पथके पाठवण्यात आली आहेत। सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास गुरुद्वारा गेट क्रमांक 6 जवळील वाहन तळावर एका चारचाकीत बसलेल्या गुरमीत सिंग, जगेंदर सिंग सेवादार आणि रविंद्र सिंग दयासिंग राठोड यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय। यातील गुरमीत सिंग हा खुनाच्या प्रकरणात 12 दिवसांपूर्वीच पॅरोलवर बाहेर आला होता। आरोपीने यावेळी 4 ते 5 गोळ्या झाडल्या तर एका भाविकाच्या चारचाकी वाहनातून एक गोळी आरपार गेली। घटनास्थळावर पोलिसांना गोळ्यांच्या 3 पुंगळ्या सापडल्या। गोळीबारानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। तसेच परिसराची लगेच नाकाबंदी करण्यात आली। परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे। त्यात हल्लेखोर दुचाकीवरून जात असल्याचं फुटेज पोलिसांना मिळालं। दरम्यान उपचारादरम्यान यातील रविंद्र सिंग राठोड यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणात पोलिसांनी हल्लेखोराच्या शोधासाठी वेगवेगळी पथके पाठवली आहेत। दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याचा भाऊ सत्येंद्र सिंह उर्फ सत्या याचा 2015 मध्ये खून झाला होता। या खून प्रकरणात काही जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते। या प्रकरणात गुरमीत सिंग सेवादारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्या तुरुंगात तो 30 दिवसांच्या रजेवर नांदेडात आला होता। त्यानंतर मित्र रविंद्र सिंग याच्यासोबत तो सकाळी गुरुद्वारा परिसरात आलेला असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। नांदेडात रिंदा आणि माळी परिवारात गेल्या अनेक वर्षांपासून शत्रुत्व आहे। त्यातून दोन्ही बाजूच्या अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यातच रिंदाचा भाऊ सत्यपाल याचाही खून झाला होता। या खुनात शिक्षा भोगत असलेला गुरमीत सिंग हा पॅरोलवर नांदेडात आल्यावर त्याच्यावर गोळीबार झालाय। त्यामुळे खून का बदला खून असा तर काही प्रकार होता काय या दृष्टीने पोलीस तपास करतायत। एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। गेट नंबर 6 जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे। सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे। आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता त्यात थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे। पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो। किती राऊंड फायर? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही। त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बोथ बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे। पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास। सर, जखमीची पार्श्वभूमी काय? जखमी 2 आहे। 2 मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता 22 जानेवारीपासून। त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होते, कन्व्हिक्टेड आरोपी होते। आरोपी किती होते? आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही। खूप इनिशियल स्टेजवर आहे। किती लोक इन्व्हॉल्व आहे, फायरर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार। सर, अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का? चर्चाचे आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही। हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे, पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो, कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपासमध्ये। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।